विहित गावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात. अँटी करप्शनने 3,000 रुपयांची लाच घेताना पकडले. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहितगाव येथे कार्यरत लाचखोर तलाठी आरोपी सतीश गिरीश नवले वय वर्ष 48 राहणार अक्षरधारा अपार्टमेंट उपनगर नाशिक रोड यांच्यासह त्यांचा खासगी मदतनीस दत्तात्रय सुखदेव ताजनपुरे वय वर्ष 43 राहणार उज्ज्वला कॉलनी चेहडी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात जाळ्यात घेतले. तक्रारदाराकडून तडजोडीअंती 3,000 रुपयांची लाच स्वीकारली असता पथकाने बुधवारी त्यांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याचा भंग होत होता. यामुळे नाशिकचे तहसीलदार यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र हे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000चे 25% 25,000 रुपयांचा भरणा केला. यानंतर तहसीलदार यांनी नवले यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेअर तक्रारदार यांच्या पतीच्या नावे असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा असे आदेश दिले होते. या दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने नवले यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खासगी मदतनीस ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात नवले यांच्या सांगण्यावरून 4,000 रुपये लाचेंची मागणी पंचांसमक्ष केली. तडजोडीअंती त्यांनी 3,000 रुपये लाच घेण्याचे मान्य करत पंचांसमक्ष लाच स्वीकारली असता सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.